नमस्कार. स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पान मसाला. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: हरीपत्ते घेतले 25 ग्रॅम, पाव किलो पिठी साखर, पाव किलो बडीशॉप. ही सुपारी आपण आपल्याप्रमाणे घ्यायची, किती पाहिजे तेवढी. पाव किलो धनिया डाळ, खजूर सुपारी घेतले, पाव किलो गुलकंद घेतले, एक बॉटल मीनाक्षी चटणी घेतले, 25 ग्राम कात घेतलाय, जेटी मध घेतलाय 25 ग्राम, 10 ग्रॅम वेलची लवंग त्याची पावडर बनवून घेतले, 2 बॉटल थंडाई घेतले, 25 ग्राम चुना घेतलाय. ही काश्मीरी सुगंध 1 चम्मच घेतलाय मोठा. ही 200 पानं घेतले. 200 पानाचा हा साहित्य आहे. आणि ही पानं आहेत ना, धुवून वगैरे सुकून घेतलेत. त्याच्यानंतर ही 4-5 पानं घ्यायची, त्याचे देठ काढून घ्यायचे आणि असे फोल्ड करायचे आणि असे बारीक बारीक कापून घ्यायचे. आता आपण हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं. ह्याला मुखवास पण बोलतात, पान मसाला पण. ही हरीपत्ती आहे. ही खजूर सुपारी आहे, ती पण आपल्या अंदाजाने किती पाहिजे तेवढी घेऊ शकता. ही धनिया डाळ आहे. वेलची लवंग ही घरीच मी मिक्सरला लावून घेतले. त्यात लवंग आहे आणि वेलची आहे, ती बारीक करून घेतले. हा 200 पानाचं प्रमाण आहे. ही थंडाई आहे 2 बॉटल. जेठी मध घेतलाय, कात घेतलाय, पावडर आहे काताची. ही काश्मीरी सुगंध आहे, मोठा चम्मच घेतलाय. ही पण सुपारी आहे, सलिया बोलतात ना, ती सुपारी आहे. ती पण आपल्या आवडीप्रमाणे टाकायची, याचं काही प्रमाण नाही. हा चुना पाण्यात टाकून, हा 25 ग्राम चुना आहे, त्यात थोडं पाणी टाकून असं पातळ करून याच्यामध्ये टाकायचं. ही 1 बॉटल मीनाक्षी चटणी आहे. हे गुलकंद आहे, हे पाव किलो गुलकंद आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर ह्याला ना पातळ कपडा ठेवून ऊन दाखवून घ्यायचं 2-3 दिवस सुकेपर्यंत. आणि कोणाला जर पान मसाला ऑर्डर करायचा असेल तर मी स्टार्टिंगलाच माझा नंबर दिला आहे, तुम्ही मला ऑर्डर करू शकता.
तुम्हाला कुठे बाहेर पाहिजे असेल तरी पण आम्ही पार्सल करू शकतो कुरिअरने. तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर माझा नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला ऑर्डर करू शकता. बघा आपला चांगला मिक्स करून झाला आहे पान मसाला. जवळजवळ 10-15 मिनटं लागतात मिक्स व्हायला. आता ह्याला 3-4 दिवस ऊन द्यायचा आणि सुकून घ्यायचं. आणि कोणाला जर पाहिजे असेल तर माझा नंबर आहे, मला ऑर्डर करू शकता. आपला पान मसाला तयार झाला आहे. ह्याला 4-5 दिवस लागले सुकायला. याच्यावर ओढणी टाकून उन्हामध्ये सुकून घ्यायचं. याला 4-5 दिवस झाले मी सुकवलाय. आता एकदम मस्त सुकलाय हा. हे बघा. आता मी याची पॅकिंग करून घेते. आता आपली 1/2 किलोची पॅकिंग तयार झाली. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर व्हिडिओच्या अगोदरच स्टार्टिंगला माझा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही मला ऑर्डर करू शकता. तुम्ही 50 ग्राम, 100 ग्राम, 200 ग्राम, 1/2 किलो, अर्धा किलो जशी पाहिजे तशी ऑर्डर तुम्हाला भेटू शकते. त्या नंबरवरती मला कॉल करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता.